नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ विश्लेषण सिरीजच्या या 5व्या भागात मी तुमचं स्वागत करतो. आपण भूगोल विषयाचे 2019 पासून तर 2025 पर्यंतच्या आलेले सर्व PYQs बघत आहोत आणि ही PYQच्या आपलं 5वं हे लेक्चर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या 5व्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये अजून PYQ विश्लेषण बघणार आहे 2023 या वर्षाचे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला 2023 या वर्षाचा. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवला आहे हे नमूद करा. हा गिबियोस इफेक्टवर असणारा हा क्वेश्चन आहे. म्हणजे चंद्रकला, ज्याला आपण चंद्राच्या कला असं म्हणतो. मग शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष असतात त्यावेळेस आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. मग आपल्याला पोझिशन सांगायचे आहेत. जर या बाजूने सनलाइट्स येत असतील तर कशा पद्धतीने आपल्याला पृथ्वीवरून चंद्राचा आकार दिसेल व तो किती टक्के दिसेल असा टाइपचा प्रश्न आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला फुल मून कधी दिसेल, आपल्याला न्यू मून कधी दिसेल. मग बघा, आपण जर बघितलं तर हा जो डी आणि हा जो एफ आहे या ठिकाणी 75% म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 75% या ठिकाणी येणार आहे. हा भाग 75% आपल्याला दिसतो म्हणजे 3/4 दिसतो. म्हणून याचं उत्तर डी आणि एफ आहे. हे मी तुम्हाला अगोदर सांगून देतोय. आणि हा जो ई भाग आहे हा 100% आपल्याला दिसणार आहे म्हणजे हा फुल मून असणार आहे. हा फुल मून असणार आहे पूर्णपणे, पूर्ण चंद्र. आणि हा पूर्णपणे आपल्याला न्यू मून आहे म्हणजे नवीनच येणार आहे. इथून हा पूर्णपणे ब्लॅक आपल्याला दिसणार आहे म्हणजे दिसणारच नाहीये. म्हणजे हा 0% आपल्याला दिसणार आहे. इथं आपल्याला 25% हा भाग दिसतो. हा भाग सुद्धा आपल्याला 25% दिसणार आहे. म्हणजे बी आणि एच ऑप्शन मध्ये आहे पण तो 25% जर विचारला असता तर. आणि हा जो सी आहे हा 50% आणि हा जो जी आहे हा सुद्धा आपल्याला 50%. मग बघा सी आणि जी पण दिलाय पण तो 50% दिसणार आहे. बी आणि एच 25% दिसणार आहे. डी आणि एफ 75% आपल्याला दिसतोय. आणि ई आणि ए आपल्याला इथं दिलेला आहे म्हणजे ई पूर्णपणे कॉन्ट्रास्ट आहे. इथं 0% तर हा 100% आपल्याला दिसणार आहे. सो अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. याचा अनालिसिस पण आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी ही आकृतीमध्ये प्रॉपर दिलं. इयत्ता 5वी 6वी या पुस्तकात सुद्धा ही आकृती आपल्याला दिलेली आहे बघा. सो फुल मून म्हणजे पूर्ण चंद्र आपल्याला इथं दिसतोय. इथं 75% आपल्याला दोन्ही साईडला दिसतोय. इकडं आपल्याला 50% दिसतोय. इकडं आपल्याला 25% दिसतोय. आणि हा न्यू मून म्हणजे आपण पूर्णपणे आपल्याला तो या बाजूने दिसत नाही कारण पूर्णपणे सनलाइट्स अडवले त्याने, म्हणून आपल्याला तो पूर्ण डार्क त्या ठिकाणी दिसतोय. सो अशा पद्धतीने पृथ्वीवरून आपल्याला सनलाइट पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा कला अशा दिसणार आहेत. याला गिबियस इफेक्ट असं म्हणतात. दुसरा प्रश्न आहे आपला, पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास, मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय अशी व्याख्या पर्यावरणाची कोणी केली असा प्रश्न आहे हा. तर ही विश्वकोश मधील व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एजी टान्सले असेल किंवा एसी टान्सले असेल, ब्रिटानिका विश्वकोश असेल किंवा जॅकी स्मिथ असतील, यांनी सुद्धा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला केलेल्या दिसून येतात. मग बघा, खरं तर ब्रिटानिका विश्वकोश मध्ये आपल्याला एखाद्या सजीवावर परिणाम करणाऱ्या बाह्य भौतिक जैविक सामाजिक परिस्थितीचा एकूण संच म्हणजे पर्यावरण अशी व्याख्या दिसून येते. त्यानंतर एसी टान्सले यांची व्याख्या आहे सजीव व त्यांचे भौतिक पर्यावरण यांचा परस्पर संबंध असलेली संपूर्ण प्रणाली म्हणजे पर्यावरण. आता काही ठिकाणी एजी टान्सले दुरुस्ती करून घ्या. त्यानंतर जॅकी स्मिथ यांची व्याख्या आहे मानवाच्या जीवनावर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या नैसर्गिक सामाजिक सांस्कृतिक घटकांचा समूह म्हणजे पर्यावरण. थोडक्यात इथं गेस करून सुद्धा ही व्याख्या लिहिता येणार होती की एवढी डिटेल जर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे याचा अर्थ काहीतरी विश्वकोशचीच व्याख्या असू शकते. त्यावरून सुद्धा त्याचं उत्तर काढता येऊ शकतं. पण डेफिनेशन्स आपल्या पाठ असायला हव्यात म्हणजे व्याख्यांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तिसरा क्रमांकाचा, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्याच्या वितरणास कारणीभूत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो प्रश्न विचारलेला आहे ना की पश्चिम राजस्थान म्हणजे वाळवंटावर आधारित प्रश्न आहे. चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे वितरण तिथं झालेलं आहे. आता त्यांनी काय विचारलंय की या साठ्यांच्या वितरणास काय कारण आहे.
आता आयोगाने सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर ए बी सी असं दिलं होतं की हवामान आहे कमी प्रकारचं, उष्ण कोरडं हवामान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यात हवामानाचा काही एक संबंध येत नाही. या ठिकाणी काय झालं, तर हा अगोदर सागरतळ असावा. काय असावा? सागरचा म्हणजे हा समुद्र असावा. एका पश्चिम राजस्थानचा भाग अगोदर कधी नव्हे समुद्र असेल. मग तो परमो कार्बनिफेरस काळात युगात पश्चिम राजस्थानचा भाग हा समुद्राच्या पाण्याखाली होता. बघा, हे आन्सर म्हणजे ए हे आन्सर आपलं करेक्ट आन्सर आहे, फक्त ए. आता आयोगाने बी सी पण अगोदर पहिल्या की मध्ये दिलं होतं, पण सेकंड की मध्ये दुरुस्ती करून त्यांनी ए नंबरचं उत्तर म्हणजे फक्त एक नंबरचं उत्तर दिलेलं आहे आणि तेच बरोबर आहे. माझं सुद्धा मी तेच लिहिलेलं होतं, पण माझा तो पहिल्या की नुसार गेला, मग दुसऱ्या की नुसार मार्क भेटला. परमो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग हा समुद्राखाली होता. म्हणजे सागराचं प्रतिसरण झालं, म्हणजे काय, सागराचा तळ वर उचलला गेला आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला चुनखडक, जिप्सम, खनिज मिठाचे साठ्यांचं वितरण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मोठ्या प्रमाणावर वितरण, मिनरलचं वितरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सो अशा पद्धतीचा हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह, बॉक्साईट आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते? आता विद्यार्थी मित्रांनो, आता लोह आणि बॉक्साईट विचारलाय. आता बॉक्साईट पासून आपल्याला माहिती आहे की अल्युमिनियम आपण मिळवतो, त्यामुळे लोह आणि अल्युमिनियम कोणामध्ये जास्त असते असं पण तुम्ही उत्तर काढू शकता. तर जांभी मृदा, लॅटेराइटिक सॉइल मध्ये बॉक्साईटचं प्रमाण जास्त आहे, म्हणून आपण बघू शकतो की बॉक्साईट मोठ्या प्रमाणावर जांभा खडकांमध्ये आपल्याला सापडून येतं. कोकणामध्ये दक्षिण कोकण असेल, पालघरच्या तुंगार टेकड्या असतील, कोल्हापूरचं शाहूवाडी असेल, शाहूपुरी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. मग ते कोणत्या मृदेत सापडतात? तर जांभ्या मृदेमध्ये सापडतात. मग जांभ्या मृदेबद्दल थोडीशी माहिती घेऊया. 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त तापमान असलेल्या प्रदेशात ही जांभी मृदा असते. लोह, अल्युमिनियम, सिलिका, मॅग्नीज या ठिकाणी धातू घटक सापडतात. चिकू, आंबा, काजू, पपई, कोकणातला हापूस आंबा हे पिकं आपण खास करून फळ पिकं घेतो. भात शेतीसाठी सुद्धा उपयोग तिचा होतो. मात्र या जमिनीचे गुणधर्म जर आपण पाहिले तर हिच्यात ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता नाहीये, म्हणजे ही क्षणात कोरडी ठक होते. आता पाऊस पडला लगेच कोरडी, लवकर कोरडी पडते, सिंचनासाठी अनुकूल नाहीये, मृदेची सुपीकता कमी आहे, इवन उत्पादकता सुद्धा कमी. असाही प्रश्न येतो, सगळ्यात कमी उत्पादकता असणारी मृदा कोणती? तर जी जांभी मृदा आहे. उष्णकटिबंधीय आर्द्र हवामानात आढळते. बॉक्साईट साठी बघायला मिळतात. बॉक्साईटचे साठे बघायला मिळतात. सामू 7 पेक्षा कमी असतो, म्हणजे आम्लधर्मी आहे. पालघर, ठाणे सोडून बऱ्याचशा भागात, म्हणजे पालघरच्या पण तुंगार टेकड्यांमध्ये काही ठिकाणी ही जमीन आढळते, पण पूर्णपणे कोकण किनारपट्टीवर आढळते. हिला काही वेळेस अल्युमिनियम ऑक्साईड आणि लोह याच्यामुळे तांबडा रंग सुद्धा प्राप्त झालेला आहे. या मृदेत चुनखडी, कॅल्शियम, पालास, नत्र, सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी असतं आणि खास करून बॉक्साईटचे साठे या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. सो अशा पद्धतीची जांभ्या मृदेचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 क्रमांकाचा. खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. तर दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. आता लक्षात घ्या, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. बरोबर आहे, हलका व टिकाऊ आहे पण न घटणार आहे, म्हणून बऱ्याच दिवस आपण कापूस ठेवून लागतो, कारण त्याच्यात घट होत नाही. तुम्ही त्याचं प्रोडक्ट जेवढं घेताय तेवढंच त्याचं पुढचं, म्हणजे जेवढा तो कापूस आहे त्याच्यापासून तेवढाच प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे, म्हणजे तो न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे असं म्हणायला हरकत नाही आणि टिकाऊ आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. आता बरोबर आहे, जिथं जिथं कापसाचं उत्पादन मोठं होतं तिथं मोठी बाजारपेठ असते, साहजिकच आहे. म्हणून दोन्ही विधानं बरोबर आहेत, बट ते कारण नाही ठरू शकत, कारण दोघी विधानं थोडेसे कॉन्ट्रास्ट वाटतात. बरोबर आहेत पण कॉन्ट्रास्ट वाटतात, म्हणून ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे ए चे खरे स्पष्टीकरण नाहीयेत. दोघीही वेगवेगळे विधानं आपल्याला इथं वाटतात, पण बरोबर आहे. सो अशा पद्धतीने, आणि जर या बाबतीत ऊस विचारला असता तर ऊस हा लक्षात घ्यायचं घटणारा कच्चा माल आहे, कारण ऊस पासून तेवढंच तुम्हाला उत्पादन घेता येत नाही. ऊस
घटत जातो, त्याचा तो सुकला तसा तो घटत जातो. म्हणून लक्षात राहू द्यायचं, दोघांबद्दलचं प्रश्न येऊ शकतो, म्हणजे उसावर पण पुढच्या वेळेस प्रश्न येऊ शकतो, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचं, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवले. आता हा 5वा प्रश्न आहे. खरं तर तुम्ही जर मॅपिंग भारताची बघितली असेल आणि भारताचा ओरिजिनल नकाशा बघितला असेल तर तो कोणकोणत्या रंगामध्ये असेल तर त्यावरून तुम्हाला उत्तर काढता येतं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, गडद हिरवा, हिरवा, पिवळा, तपकिरी असे वेगवेगळे रंग आहेत. तर आपण बघू शकतो जे किनारपट्टीचा भाग असतो ना त्या भागाला सुद्धा गडद हिरवा रंग आहे आणि मैदानाचा जो भाग आहे त्याला हिरवा रंग असतो. आणि गडद तपकिरी हा जो भाग असतो म्हणजे रंग असतो हा पर्वत रांगांना दिला जातो, खास करून हिमालय पर्वत रांग. आणि फक्त तपकिरीचा विचार केला जे ते छोट्या छोट्या डोंगर रांग आहेत त्यांना तपकिरी रंग दिला जातो. आणि पिवळा रंग हा महाराष्ट्र पठारासाठी दर्शवला जातो, म्हणजेच पठारासाठी. आता इथं गुगली आहे म्हणून महाराष्ट्र पठार दिलंय म्हणून फसवलंय आपल्याला. सो महाराष्ट्र पठारासाठी पिवळा रंग वापरला जातो. मग आपण बघू शकतो बघा, हा नकाशा हा बेसिक पुस्तकांमधलाच मॅप आहे, मुद्दाम मी तो इथं घेतलेला आहे कारण आपल्याला इथून रंग दिसत आहेत. बघा इथं तुम्हाला डोंगर रांगा पूर्ण तपकिरी रंगामध्ये दिसत असतील, इथं तुम्हाला जे आपलं मैदान दिसतंय ते हिरव्या रंगामध्ये, आणि हा बघा हा गडद हिरवा रंग किनारपट्टीचा भाग आपल्याला दिसतोय बघा. आणि हा बघा महाराष्ट्र पठार दिसतंय आपल्याला बघा, इथं हा तपकिरी फक्त डोंगर रांगांना आहे. आणि महाराष्ट्र पठाराचा भाग बघा, पूर्ण पठाराचा भाग बघा, पिवळा रंग आपल्याला दिलेला दिसून येते. हाईट नुसार तो रंग आपण या ठिकाणी यूज केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी रंग वरून सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर असा हा प्रश्न आलेला आहे. भविष्यात लक्ष ठेवा कोणत्या भूभागाला कोणता रंग आहे, म्हणजे भविष्यात असा प्रश्न आला तर आपल्याला उत्तर काढता येईल. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो. आता या प्रश्नामध्ये खूप लोकांचं सिली मिस्टेक झालेली आहे, कारण बऱ्याच जणांनी याचं उत्तर 21 जून लिहून टाकलेलं आहे घाईघाईत. कारण त्यांनी दक्षिण गोलार्धातला उन्हाळी अयन दिवस विचारलाय विद्यार्थी मित्रांनो, उत्तर गोलार्धातला उन्हाळी अयन दिवस नाही विचारलाय. मग उत्तर गोलार्धातला उन्हाळी अयन दिवस असता तर उत्तर 21 जून आलंच, पण त्यांनी दक्षिण गोलार्धातला उन्हाळी अयन दिवस विचारलाय म्हणजे उत्तर आहे 22 डिसेंबर. मग आता अयन दिवस म्हणजे काय, आता आपण ते थोडस बघूया. आणि संपात दिवस म्हणजे काय ते बघूया. आता पृथ्वीवर जर आपण बघितलं तर पृथ्वी ही सूर्याभोवती फेरी मारत असते, परिभ्रमण करत असते. मग परिभ्रमण करत असताना पृथ्वीच्या आपण असं समजूया की 4 वर्षातल्या स्थिती घेतलेल्या आहेत आणि त्यावरून आपण अयन दिवस आणि संपात दिवस पाडलेले आहेत. कारण पृथ्वी 23.5 अंशांनी कललेली आहे म्हणून तिथं दिवस आणि रात्र सारखं राहत नाही. मग आता आपण बघू शकतो तर ही जी आपल्याला स्थिती दाखवत आहेत ही आहे 21 जूनची स्थिती. 21 जून रोजी आपण बघू शकतो या ठिकाणी की सूर्य हा पूर्णपणे कर्कवृत्तावर गेलेला दिसून येतोय बघा. या ठिकाणी सूर्य हा पूर्णपणे कर्कवृत्तावर आपल्याला दिसून येतो, म्हणजे 23.5 अक्षवृत्तावर दिसून येतो. म्हणजेच हा उन्हाळ्यातील अयन दिवस आहे, म्हणजे हा 21 जून उन्हाळ्यातला अयन दिवस आहे. त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र असेल, कारण उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे तर दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र असेल. याच्या उलट 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातला मोठा दिवस आहे बघा, सर्वात मोठा दिवस, कारण सूर्याचे किरण थेट तिथं दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ध्रुवावर पडताना दिसत आहेत. म्हणून 22 डिसेंबर हा काय दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे. आणि तिथं त्याच वेळेस उत्तर गोलार्धात काय असेल, उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र असेल, उलट असेल. म्हणजे जसं की आपण हिवाळ्याचं घ्या, आताच गेला आपला जवळचा मागच्या महिन्यात, तर त्या दिवसांमध्ये दिवस लहान असतात आपल्याकडे आणि रात्र मोठ्या असतात. आणि 22 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशी सूर्याची आणि पृथ्वीची जर पोझिशन आपण बघितली ती समसमान सूर्यप्रकाश पडतोय, म्हणजे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आपल्याला या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बघायला भेटते. म्हणून यांना आपण संपात दिवस म्हणतो. या ठिकाणी दिवसाचा कालावधी मोठा असतो, तो 13 तास 13 मिनिटापर्यंत असतो कर्कवृत्तावर, असं आपण म्हणू शकतो. इथं मकर वृत्तावर पण तो 13 तास 13 मिनिटांचा असतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तो दिवस मोठा असतो. म्हणून 21 जून उत्तर गोलार्धातला मोठा दिवस आहे
आणि 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातला मोठा दिवस असतो. हे लक्षात राहू. चला पुढचा क्वेश्चन. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण काय? म्हणजे आपल्याला मेडिटेरियन सीवर हा क्वेश्चन आहे, भूमध्य समुद्रावर क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या, वायुभार पट्ट्यांचे आंदोलन हे बरोबर आहे, पण ते आंशिक बरोबर आहे. तिथं पुढचं वाक्य वाचा तुम्ही. वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. हे आपलं पूर्णपणे इथं डिटेल त्यांनी आपल्याला आन्सर दिलेला आहे. याचा अर्थ की का तिथं लो प्रेशर तयार होत, तर याचा आन्सर दिलाय. आणि त्याच्या आजूबाजूला दक्षिणेला आलो ना आपण, तर दक्षिण बाजूला आपल्याला हाय प्रेशर दिसून येतो आणि याच भागात वेस्टर्लीज पश्चिमी वारे तयार होऊन जातात आणि त्या पश्चिमी वारेमुळे आपल्याकडे या ठिकाणी हिवाळ्यात या ठिकाणी पाऊस पडण्याचं कारण सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे भूमध्य समुद्रावर पाऊस का पडतो हिवाळ्यात, तर याचं कारण तुम्हाला इथं भेटलं असेल. म्हणजे तुम्ही बघा 2023 चे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन तुम्हाला अनालिटिकल फेज मधले दिसतील. डायरेक्ट ऑप्शन डायरेक्ट उत्तर नाही आहेत. बघा हा पण प्रश्न बघा, अनालिटिकल आहे. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. कारण इथं सागरी गर्ता का आढळतात पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात? तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत, काही संबंध नाही. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे, नाही संबंध आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमी भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात, काही संबंध नाही. हाय मान्य आहे, सागरी गर्ता मोठ्या प्रमाणावर आहेत, पण तिथं सागरी गर्ता का आढळतात तेच तेच उत्तर राहू नाही शकत ना. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या, आता सागरी गर्ता त्यांनी हेच म्हटलंय ना, सागरी गर्ता का आढळतात, परत तेच आन्सर घेणार का? हा तर डोळे लावून इलिमिनेट करण्याचा आहे, बरोबर आहे ना. पर्वत रांगा पसरल्यात म्हणून सागरी गर्ता कशा निर्माण होणार आहेत, हा पण इलिमिनेट, म्हणजे तुम्ही बघू शकतात इलिमिनेशनने सुद्धा याचं उत्तर काढता येतं. तर यात काय उत्तर आहे आपलं, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. अधोगमन क्षेत्र म्हणजे काय, इथं सबडक्शन, सबडक्शन झोन म्हणतो याला, सबडक्शन झोन आहे. म्हणजे काय, इथं एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय, एक प्लेट येते इथं इकडून आणि इकडून एक प्लेट जाते, तर एक प्लेट या ठिकाणी कुठंतरी काय होणार आहे, सबडक होणार आहे, म्हणजे खाली जाणार आहे. आणि त्याच ठिकाणी आपल्याला ट्रेंचेस तयार होताना दिसतात. दोन प्लेट जेव्हा प्लेट टेक्टोनिकच्या कन्व्हर्जन प्लेट जेव्हा येतात, तेव्हा एक प्लेट खाली जाते जिची घनता जास्त असते, त्याला सबडक्शन झोन म्हणतात आणि तिथंच आपल्याला ट्रेंचेस दिसून येतात. त्यामुळेच त्या भागात आपल्याला गर्ता मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. सो लक्षात राहू द्या. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? बघा, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाच्या आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? आता मान्सूनची माघार याला रिट्रीट ऑफ मान्सून असं म्हणतो, म्हणजे थोडक्यात परतीचा मान्सून काळ. तर बघा, नैऋत्य मोसमी वारे हिमालय पर्वतरांगा पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. असं कसं काय माघारी फिरून जातील? काहीतरी क्लायमेटिकल चेंज झाल्याशिवाय माघारी तर येणार नाहीत. सूर्याचे भासमान भ्रमण मानू शकतो कारण, बट पुरेपूर्ण नाही आहे आपल्याला आविष्कारसाठी. तिसरं महत्वाचं आहे बघा, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्यांचा होणारा विस्तार, म्हणजे हाय प्रेशर त्या ठिकाणी येतोय आणि समुद्रावर लो प्रेशर आहे, म्हणजे वारे रिट्रीट होत आहेत. हे आपल्याला अगदी बरोबर आहे. भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता, भिन्नता आहे, पण इथं पॅसिफिक आन्सर देऊन ठेवलेलं आहे ना की का होतंय, तर आन्सर आहे 3. मग आपण अजून थोडंसं डिटेल याच्यामध्ये बघू शकतो. बघा, या भागात तुम्हाला पूर्णपणे हाय प्रेशर इथं झालेला दिसतोय. या भागात तुम्हाला ITCZ खाली आला आहे, दक्षिणेकडे सरकला आहे आणि त्यामुळे इकडे लो प्रेशर आपला तयार झालेला आहे आणि म्हणून वारे रिट्रीट होत आहेत. यांनाच आपण ईशान्य मोसमी वारे असं सुद्धा म्हणतो आणि परतीचे मान्सून वारे सुद्धा म्हणतो. सो अशा पद्धतीने मान्सूनचं काय झालंय, रिट्रीट झालेलं आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पुन्हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत.
महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालील प्रमाणे कोणती आहे? म्हणजे प्रत्येक डोंगर रांगेमुळे नद्यांचं खोऱ्यांचं विभाजन झालेलं आहे. या टॉपिकवर कितीतरी वेळा मी तुम्हाला 100 वेळा सांगितलं असेल, 100 वेळा या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. कितीतरी वेळा, 100 वेळा म्हणतोय, जास्त 101 वेळा म्हणा. कारण या डोंगर रांगांवर प्रत्येक परीक्षेमध्ये एमपीसी घ्या, ग्रुप बी घ्या, ग्रुप सी घ्या, तुम्हाला या डोंगर रांगेवर हमखास प्रश्न दिसेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून बघा, सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे आहे. बरोबर आहे, तापी खोरे दक्षिणेलाच आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेस गोदावरी नदी खोरे आहे. बरोबर आहे, त्याच्या खाली गोदावरी नदीच आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचं खोर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. शंभू महादेवच्या डोंगर त्याच्या दक्षिणेस कृष्णा, म्हणजे दक्षिण 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 करून टाकले त्यांनी. आणि सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. मग तुम्ही बघू शकतात. बघा, मी परत परत मॅप काढत नाही कारण वेळ जातो. आपण ऑलरेडी मागच्या 2019, 22, 20, 21 मध्ये हे अनालिसिस बघितलेलं आहे. परत परत रिपिटेशन नको व्हायला म्हणून मी चार्ट देऊन ठेवलेला आहे. बघा, मग सातपुडाच्या दक्षिणेस तापी आहे, सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेस गोदावरी आहे, हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेस भीमा आहे, शंभू महादेवच्या दक्षिणेस कृष्णा आहे. आता त्यांनी विंध्यच्या दक्षिणेस विचारलं असतं तर नर्मदा, ते पण उत्तर सांगता आलं असतं. आणि यासाठी विन सा तसा अगोह बा भी म क्रू ही ट्रिक्स लक्षात राहू द्या तुमच्या, तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर, किंवा डायरेक्ट अनालिटिकल मेथडने पण लक्षात ठेवू शकता. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. आता सह्याद्रीची रांग का वक्राकार झाली आहे? कारण तिथं उगम पावणाऱ्या त्या नद्या. पण कशा पद्धतीने? मग पहिलंच उत्तर बघा, आपलं उत्तरच आहे ते, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातल्या नद्यांनी उगम स्थानी किंवा उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. काय आहे ना, जेव्हा सह्याद्री पर्वतातल्या नद्या उगम पावतात तेव्हा त्या वेगाने वाहतात अतिशय, आणि तिथल्या डोंगर रांगांना त्यांनी खणून काढलंय, कोरून काढलंय. इवन त्या शीर्षवर्ती म्हणजे त्याच्या बॅक साईडला सुद्धा खनन कार्य करतात. त्यामुळे तिथं सह्याद्री आपल्याला वक्राकार असा भासतो किंवा दिसतो असं म्हणायला हरकत नाही. ती सरळ रेषेत राहिलेली नाही, कारण नद्यांनी केलेलं शरण कार्य त्यामुळे किंवा खनन कार्य यामुळे. मग सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातल्या नद्यांच्या पार्श्ववर्ती खनन नाही येणार, शीर्षवर्ती खननमुळे झालेलं आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातल्या नद्यांच्या तळाच्या खननामुळे वक्राकार झालेले हे पण येणार नाही. आणि सह्याद्रीच्या पडणाऱ्या पुसळदार याचा तर काही संबंध नाहीच आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे शीर्षस्थानी केलेल्या काय शीर्षवर्ती खननामुळे या वक्राकार आपल्याला सह्याद्रीच्या रांगा दिसतात. गोदावरी कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. कारण बघा, प्रत्येक प्रश्न कन्सेप्च्युअलच येतोय विद्यार्थी मित्रांनो. ज्याची भूगोलमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली त्याचे हे सगळे उत्तर बरोबर आले असतील. मी का एवढं भर देतोय? बऱ्याचदा तुम्ही 2025 चाही पेपर बघा, काही प्रश्न हे कन्सेप्च्युअल होते, काही प्रश्न हे फॅक्च्युअल असतात. मग आपण बघू शकतो, नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. आता त्यांनी आपल्याला काय विचारलंय की हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण का वाढते. आता पावसाळ्यात विचारलं असतं तर हे आन्सर बरोबर आलं असतं ना. म्हणून हे आन्सर येणार नाही, कारण नैऋत्य मोसमी वारे म्हणजे पावसाळा झाला, त्यांनी हिवाळा विचारलाय. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते, हे बरोबर आहे. आता का होते, कशी होते, मी याचं कारण देणार आहे तुम्हाला. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते. बघा, कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून बरोबर आहे, पर्जन्यवृष्टी होते, मान्य आहे. पण हिवाळ्यात दोन्ही वारे कसे शक्य आहेत? लॉजिक तरी लागतंय का? कट करा, लॉजिकल कट करा याला, तर हा पण लॉजिकने कट होणार आहे. मग कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात. आता उपनद्यांना पाणी कुठून भेटेल की त्या पुरवठा करतील? त्यामुळे हेही लॉजिक लागत नाही, हेही लॉजिक लागत नाही, हे तर कटच झालं. मग इलिमिनेशन पद्धतीने तुम्ही याचं उत्तर 2 काढू शकले असते, ज्याला आपण वेवळे शिक्षक वेवळ्या नावाने सांगतात की तुक्क्याने कसं काढायचं वगैरे वगैरे.
तर सिंपल आहे, याचं उत्तर काही तुक्याने काढायची गरज नाहीये. अनालिसिस करा प्रॉपर, आन्सर तुम्हाला इलिमिनेशनने काढता येतं. काही एक मोठी गोष्ट नाहीये. तर इलिमिनेशन कसं करायचं, की जे मॅचच नाही होणार आहे ते कट करा. आणि म्हणून याचं उत्तर 2 आहे. मग बघा कसं 2 आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा परतीचा मान्सून परत फिरतो, तेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना म्हणजे खास करून डिसेंबर महिन्यात तामिळनाडूच्या किनारपट्टीवर सर्वात जास्त पाऊस पडतो. आता रिट्रीट ऑफ मान्सून कधी होतं, तर 1 सप्टेंबरला मान्सून परत फिरायला सुरुवात होते. मग तो 15 सप्टेंबरला राजस्थानच्या काही भागात येतो, पंजाबच्या काही भागात येतो. पण 1 ऑक्टोबर पर्यंत तो मध्य भारतात येतो. 15 ऑक्टोबर पर्यंत तो महाराष्ट्रात रिट्रीट होतो 10 ऑक्टोबरच्या आसपास. आणि नंतर 1 डिसेंबरला तो तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येतो आणि या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. आणि याच भागात कावेरी नदी वाहते, म्हणून हिवाळ्यात कावेरी नदीला पूर पण येतो. कधी कधी हिवाळ्यात कावेरी नदीला पूर पण येतो आणि मोठ्या प्रमाणावर तिला, म्हणून कावेरी एक नदी अपवाद आहे. द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या सगळ्या हंगामी आहेत, पण एकमेव नदी आहे जी अपवाद आहे ती एक कावेरी का आहे, कारण तिला नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय आहे, मग आपण बघितलं तर ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो, त्यामुळे तिथं कावेरी नदीला वारंवार हिवाळ्यात पूर येतात. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खर तर त्यांनी मजुरावरील मूल्याचं योगदान याचंही महत्व सांगितलेलं आहे. त्यांनी कच्च्या मालावरील खर्चाचंही योगदान सांगितलेलं आहे. बाजारपेठेची सुगमता हेही त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपल्याला काय विचारलंय त्यांनी, कोणत्या घटकाचं महत्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे, जास्त महत्व. तर सगळ्यात महत्वाचं आहे 4 नंबरचा घटक, उद्योगाचे स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचं योगदान महत्वाचं असतं. साहजिकच आहे, एखादी वस्तू आपल्याला कुठून मागवायची असेल आणि तिथं जर आपल्याला वाहतूक खर्च जास्त लागणार असेल तर आपण ती इथूनच घेणं पसंत करू, जवळूनच मागवणं पसंत करू. त्यामुळे वाहतूक खर्चाचा विचार उद्योगाचं स्थान निश्चित करताना खूप गरजेचं असतं, की जिथं कशा पद्धतीने आपल्याला स्वस्त आणि लवकर वाहतूक उपलब्ध होईल. तर अल्फ्रेड वेबर यांनी 1909 मध्ये उद्योग स्थान निश्चितीचा सिद्धांत मांडला होता. त्याला न्यूनतम उत्पादन खर्च सिद्धांत असंही म्हणतात. वेबर यांच्या मते स्थान निश्चित करताना 3 घटक आहेत. एक आहे वाहतूक घटक, त्यांच्या मते हा सर्वात महत्वाचा घटक आहे, कारण उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कारखान्यापर्यंत आणणे, तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत नेणे यासाठी खर्च किमान असणं अपेक्षित असतं. त्यामुळे वाहतूक हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्या खालोखाल श्रम खर्च आहे, त्या खालोखाल एकत्रीकरण, सामूहिकरण हे पण महत्वाचं आहे. विद्यार्थी एकाच ठिकाणी आणताना अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो असं त्यांनी म्हटलं होतं. सो डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. मानवी भूगोलशी रिलेटेड हा क्वेश्चन होता. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणती विधाने बरोबर आहेत, संकेताचा वापर करून उत्तर लिहा. आता बऱ्याचदा काय होतं, गेस करायचे विद्यार्थी, कोणता दिलंय ना मग एकच आन्सर असेल. आता आयोग पण मस्तपैकी डिटेल द्यायला लागलेला आहे आपल्याला, कोणते विधाने, विधान असं त्यांनी पण आपल्याला कन्फ्युज करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही एकच उत्तर आहे असं लिहू नाही शकत, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करावाच लागेल तो प्रश्न. मग बघा, केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्यांनी वेढलेली असते. आता मला सांगा, केंद्रित वस्ती कधी शेतीवाड्यांनी वेढलेली असते का? तर नाही. केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्यांनी वेढलेली नसते. शेतीवाड्यांनी वेढलेली वस्ती कोणती असते? ज्या विखुरलेल्या वस्ती असतात या शेतीवाड्यांनी काय वेढलेल्या असतात, म्हणजे तिथं शेतीवाडी जास्त असते. मैदानामध्ये केंद्रित वसाहती सापडतात. त्यामुळे केंद्रित वसाहती ही मैदानामध्ये सापडते किंवा पठारावर सापडते, जिथं विशेष अशा सुविधा उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी शेतीवाड्यांमध्ये अशा प्रकारची केंद्रित वसाहत आपल्याला सापडत नाही. सांगा बरं, शेती आहे तिथं केंद्रित करून राहतायत लोक, असं होतं का? नाही हो. मग हिमालयीन प्रदेशात केंद्रित वसाहती आढळत नाहीत, बरोबर आहे. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वसाहती नाही आहेत, तिथं विखुरलेल्या वसाहती आहेत. विकेंद्रित वसाहती आहेत. मग केंद्रित वसाहती कुठं सापडतात? तर जे मैदानी भाग आहेत, जिथं पाण्याच्या सुविधा उपलब्ध आहे, जिथं लोकसंख्येचं एकत्रीकरण झालेलं आहे, अशा केंद्रित भागात आपल्याला या केंद्रित वसाहती सापडून येतात. आणि महाराष्ट्र पठारावर सुद्धा केंद्रित वसाहती आपल्याला सापडून येतात.
मात्र विखुरलेल्या वसाहती डोंगर रांगा असतील, सह्याद्री असेल, इथं विखुरलेल्या वसाहती सापडतात. त्यामुळे याचं फक्त 2 हे विधान बरोबर आहे. 1 हे येणार नाही, कारण शेतीवाड्यांमध्ये काही केंद्रित वसाहती नसतात. सो अशा पद्धतीचा हा फक्त 2 याचं उत्तर आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 2023 या वर्षाचं सुद्धा आपण अनालिसिस आज 15 प्रश्नांचं घेतलेलं आहे. पुढचं आपण 2024 आणि 25 घेणार आहेत. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेची पूर्ण 2019 पासून ते 25 पर्यंतची सिरीज आपली कंप्लीट होईल. आणि मग पुढे जाऊन आपण भूगोलाचे, खास करून भारताच्या भूगोलाची सिरीज, पूर्णपणे सिरीज यूट्यूबवर आपण फ्री सुरू करणार आहोत. त्यामुळे यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा, जर शेवटपर्यंत हे तुम्ही लेक्चर बघत असाल तर. आजसाठी आपण इथंच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.